नमस्कार. अमेरिका आणि इस्रायल यांनी इराण विरोधात उघडपणे लष्करी कारवाई सुरू केल्याची चर्चा जगभरात होत आहे. मध्य पूर्वेतील हा संघर्ष केवळ प्रादेशिक मर्यादेत राहणार नाही, तर त्याचे परिणाम जागतिक पातळीवर दिसू शकतात अशी भीती अनेक तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणाव हा अनेक वर्षांपासून सुरू आहे. इस्रायलला इराणच्या अणु कार्यक्रमाबद्दल गंभीर शंका आहेत, तर अमेरिका देखील इराणवर अण्वस्त्र कार्यक्रम थांबवण्याचा दबाव टाकत आली आहे. या पार्श्वभूमीवर जर मोठ्या प्रमाणावर युद्ध पेटले तर त्याचा परिणाम फक्त त्या प्रदेशापुरता मर्यादित राहणार नाही. जागतिक अर्थव्यवस्था, ऊर्जा पुरवठा, आंतरराष्ट्रीय व्यापार, राजकीय संबंध आणि सुरक्षेवरही त्याचे परिणाम दिसून येऊ शकतात. मध्य पूर्व हा जगातील सर्वात महत्त्वाचा ऊर्जा स्रोत असलेला प्रदेश मानला जातो. जगातील मोठा भाग कच्च्या तेलासाठी या प्रदेशावर अवलंबून आहे. विशेषतः पर्शियन गल्फ परिसरातून मोठ्या प्रमाणावर तेल निर्यात केले जाते. या भागातील हॉर्मुझ सामुद्रधुनी ही जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. जगातील जवळपास 5वा हिस्सा तेल या मार्गाने जाते. जर युद्धामुळे या समुद्री मार्गावर अडथळे निर्माण झाले तर जागतिक तेल पुरवठ्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. परिणामी तेलाच्या किमती अचानक वाढू शकतात आणि त्याचा थेट परिणाम जगातील सर्व देशांच्या अर्थव्यवस्थेवर होईल. तेलाच्या किमती वाढल्यास सर्वात आधी इंधन महाग होते. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यामुळे वाहतूक खर्च वाढतो. वाहतूक खर्च वाढल्यामुळे वस्तूंचे उत्पादन आणि वितरण महाग होते. परिणामी सर्वसामान्य वस्तूंच्या किमती वाढतात आणि महागाई वाढते. महागाई वाढल्यास सामान्य नागरिकांवर आर्थिक ताण वाढतो. त्यामुळे जगातील अनेक देशांसाठी अशा युद्धाचे परिणाम अत्यंत गंभीर ठरू शकतात. अर्थतज्ज्ञांच्या मते मध्य पूर्वेत मोठ्या प्रमाणावर युद्ध झाले तर जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसू शकतो. या संघर्षाचा परिणाम जागतिक व्यापारावरही होऊ शकतो. मध्य पूर्वेतून अनेक महत्त्वाच्या वस्तूंची वाहतूक केली जाते. युद्धामुळे जहाजांची वाहतूक धोक्यात येऊ शकते. काही वेळा जहाजांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागू शकतो, ज्यामुळे वाहतूक खर्च वाढतो आणि माल पोहोचण्यास उशीर होतो. या परिस्थितीत औषधे, इलेक्ट्रॉनिक्स, खत, पेट्रोकेमिकल्स आणि इतर अनेक उद्योगांवर परिणाम होऊ शकतो. जागतिक पुरवठा साखळी आधीच अनेक संकटांचा सामना करत आहे. त्यात या युद्धामुळे आणखी अडचणी निर्माण होऊ शकतात. जागतिक शेअर बाजारावरही अशा संघर्षाचा त्वरित परिणाम दिसून येतो. जेव्हा युद्धाची शक्यता वाढते तेव्हा गुंतवणूकदारांमध्ये भीती निर्माण होते. त्यामुळे शेअर बाजारात घसरण दिसू शकते. मोठ्या कंपन्यांचे शेअर्स घसरतात आणि गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय शोधू लागतात. अशा वेळी सोन्याच्या किमती वाढण्याची शक्यता असते, कारण अनेक गुंतवणूकदार सोने हा सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानतात. त्यामुळे जागतिक आर्थिक बाजारात अस्थिरता निर्माण होते. या युद्धाचे राजकीय परिणाम देखील मोठे असू शकतात. अमेरिका आणि इस्रायल यांचे इराणशी असलेले संबंध आधीच तणावपूर्ण आहेत. जर संघर्ष मोठ्या प्रमाणावर वाढला तर इतर देश देखील त्यात सहभागी होण्याची शक्यता निर्माण होते. काही देश इस्रायल आणि अमेरिकेला पाठिंबा देतील, तर काही देश इराणच्या बाजूने उभे राहू शकतात. त्यामुळे जागतिक राजकारणात नवीन गट तयार होऊ शकतात आणि मोठ्या राष्ट्रांमधील तणाव वाढू शकतो. मध्य पूर्वेतील स्थैर्य हे जागतिक सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या प्रदेशात अनेक धार्मिक, राजकीय आणि आर्थिक संघर्ष आधीपासून अस्तित्वात आहेत. जर मोठ्या प्रमाणावर युद्ध झाले तर संपूर्ण प्रदेश अस्थिर होऊ शकतो. यामुळे दहशतवादी संघटनांना संधी मिळू शकते. इतिहासात अनेक वेळा असे दिसून आले आहे की मोठ्या युद्धांच्या काळात अतिरेकी संघटना अधिक सक्रिय होतात. त्यामुळे जागतिक सुरक्षेसाठी ही परिस्थिती धोकादायक ठरू शकते. भारतासाठी या युद्धाचे परिणाम विशेष महत्त्वाचे ठरू शकतात. भारत हा जगातील मोठा तेल आयात करणाऱ्या देशांपैकी एक आहे. भारताला आवश्यक असणाऱ्या कच्च्या तेलाचा मोठा भाग भारत मध्य पूर्वेतून आयात करतो. त्यामुळे तेलाच्या किमती वाढल्यास भारताच्या अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम होतो. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यास वाहतूक खर्च वाढतो आणि त्याचा परिणाम सर्व वस्तूंच्या किमतीवर होतो. महागाई वाढल्यास सामान्य नागरिकांवर आर्थिक ताण देखील वाढतो. भारताचा आयात खर्च देखील मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. तेल महाग झाले तर देशाचे आयात खर्चही वाढतो. यामुळे आर्थिक तूट वाढण्याची शक्यता असते. तसेच रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत कमी होऊ शकते. रुपयाची किंमत घसरल्यास आयात आणखी महाग होते. त्यामुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर ताण वाढू शकतो. अर्थतज्ज्ञांच्या मते जर युद्ध दीर्घकाळ चालले तर भारताच्या आर्थिक वाढीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. भारतासाठी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मध्य पूर्वेत राहणारे भारतीय नागरिक. मध्य पूर्वेतील विविध देशांमध्ये लाखो भारतीय कामगार काम करतात. विशेषतः सौदी अरेबिया, UAE,
कतार, कुवेत आणि ओमान या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय कामगार आहेत. जर युद्धामुळे या प्रदेशात अस्थिरता निर्माण झाली तर त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत भारत सरकारला आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना कराव्या लागू शकतात. मध्य पूर्वेत काम करणारे भारतीय कामगार भारतात मोठ्या प्रमाणावर पैसे पाठवतात. या रकमेचा भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होतो. जर युद्धामुळे या देशांमध्ये आर्थिक संकट निर्माण झाले किंवा भारतीय कामगारांना परत यावे लागले तर याचा रेमिटन्सवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे भारताच्या परकीय चलन साठ्यावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. भारताचा व्यापार देखील या संघर्षामुळे प्रभावित होऊ शकतो. मध्य पूर्व हा भारताचा एक महत्त्वाचा व्यापार भागीदार आहे. भारत या प्रदेशात विविध वस्तूंची निर्यात करतो आणि तिथून तेल तसेच इतर संसाधने आयात करतो. युद्धामुळे समुद्री मार्गांवर अडथळे निर्माण झाले तर व्यापारात अडचणी येऊ शकतात. यामुळे उद्योग आणि व्यापार क्षेत्रावर परिणाम होऊ शकतो. भारतीय शेअर बाजारावर देखील या युद्धाचा परिणाम दिसण्याची शक्यता आहे. जेव्हा जागतिक परिस्थिती अस्थिर असते तेव्हा गुंतवणूकदार सावध भूमिका घेतात. त्यामुळे शेअर बाजारात चढ उतार वाढतात. काही क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो तर काही क्षेत्रांना फायदा देखील होऊ शकतो. उदाहरणार्थ संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांना फायदा होण्याची शक्यता असते कारण अशा काळात संरक्षण खर्च वाढतो. भारताची परराष्ट्र धोरणाची भूमिका या परिस्थितीत अत्यंत महत्त्वाची ठरते. भारताचे इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांशी चांगले संबंध आहेत. इस्रायलसोबत भारताचे संरक्षण आणि तंत्रज्ञान सहकार्य आहे तर इराणसोबत ऊर्जा आणि व्यापार संबंध आहेत. त्यामुळे भारताने या संघर्षात संतुलित भूमिका घेणे आवश्यक आहे. भारताने संवाद आणि कूटनीतीद्वारे प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले आहे. जागतिक स्तरावरही अनेक देशांनी या संघर्षावर शांततामय तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे. युद्धामुळे कोणालाही दीर्घकालीन फायदा होत नाही, उलट त्याचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतात. त्यामुळे संवाद, कूटनीती आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य यांद्वारे या संकटाचा मार्ग काढणे आवश्यक आहे. एकंदरीत पाहता अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संभाव्य युद्ध हा केवळ प्रादेशिक संघर्ष नसून त्याचे परिणाम संपूर्ण जगावर होऊ शकतात. जागतिक अर्थव्यवस्था, ऊर्जा पुरवठा, व्यापार, राजकारण आणि सुरक्षा या सर्व क्षेत्रांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतासाठीही ही परिस्थिती अत्यंत महत्त्वाची आहे कारण भारताचे आर्थिक आणि रणनीतिक हितसंबंध मोठ्या प्रमाणात मध्य पूर्वेशी जोडलेले आहेत. त्यामुळे या संघर्षाच्या घडामोडींवर भारत आणि जगातील इतर देशांचे बारकाईने लक्ष लागले आहे.